छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात पीटीएम अ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून पीटीएमनं आक्रमक खेळ केला. 29व्या मिनिटाला पीटीएमच्या अरबाज पेंढारी यानं गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या पूर्वार्धात पीटीएमची ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात फुलेवाडीच्या संकेत वेसनेकर, रोहन, ऋतुराज संगपाळ, सिद्धार्थ पाटील यांचे गोल नोंदवण्याचे प्रयत्न असफल ठरले. पीटीएमच्या ओंकार मोरे, आदित्य कल्लोळी यांनी मारलेले फटके फुलेवाडीचा गोलरक्षक आशिष गवळी यानं उत्कृष्टरित्या रोखले. दोन्ही संघांकडून चढाया सुरू असताना सामन्याच्या 60व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं गोल करून संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 61व्या मिनिटाला फुलेवाडीच्या निरंजन कामते यानं गोल नोंदवत पीटीएमची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. फुलेवाडीला हा एकच गोल नोंदवता आला, त्यामुळे 2-1 अशा फरकानं पीटीएमनं हा सामना जिंकला. पीटीएमचा अरबाज पेंढारी सामनावीर तर फुलेवाडीचा निरंजन कामते लढवय्या खेळाडू ठरला. आज दुपारच्या सत्रातील सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळानं गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनवर 2-0 अशा गोलफरकानं एकतर्फी विजय मिळवला. उत्तरेश्वरच्या फ्रॅकलिन यानं 7व्या तर मयूर कदम यानं 47व्या मिनिटाला गोल नोंदवला. उत्तरेश्वरचा स्वराज्य पाटील सामनावीर तर गडहिंग्लजचा शुभम आजगेकर लढवय्या खेळाडू ठरला. उद्या बुधवारी दुपारी 1:30 वाजता पीटीएम ब विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स आणि सायंकाळी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध झुंजार क्लब अशा लढती होणार आहेत.